गरमीचा दिवस असल्यामुळं मी तर माझा बिस्तारा टाकलाय गच्चीवर. सकाळी काही लेटच उठलो, सगळं हातरून ते आधी म्हटलं काढून घेऊया आणि काढून घेतलेला हातरून आधी ठेवून घेऊया म्हणून तसंच सगळा ढीग उचलला आणि घरात आलो आणि पाटणीवर ठेवून घेतला. खाली जातोय का नाही तोपर्यंत आईनं करून ठेवलेला काढा पपईच्या पानांचा यो कडू कडू ज्यूस मला आता अनुषापोटी प्याचा होता. मग म्हटलं आता झाकूया डोळा आणि देऊया बुक्का पाडून. तिथनं मग सगळं आवरून घेतलं म्हटलं आज कपाटातली सगळी कपडे काढून आता व्यवस्थित लावायची. मग एकवर सगळे कपडे व्यवस्थित लावायला चालू केली आणि म्हटलं आता बाकीच्या राहिलेल्या कपड्यांची आता इस्त्री करून घेऊ. आधी मला काय वाटलं नाही, 5-6 शर्ट होतं म्हटलं लगेच होऊन जाईल, पण काय कट्टाळू राहू 2-3च शर्ट इस्त्री करून ठेवलं आणि म्हटलं आता आपला बुक्का पडलाय बास करू. तिथनं तसंच डायरेक्ट कराडात आलो तर ह्यो बघा की लागलाय प्री वर्कआउट खायला. शंभू महाराजांच्या पुतळ्याला युटर्न मारून आम्ही तिथनं डायरेक्ट निघालो आमच्या पलूसच्या शाखेत. आज म्हटलं पलूसच्या शाखा नंबर 3 ला व्हिजिट करून यायला लागतं. जसं शाखेच्या बाहेर पोचलो तसं बाहेरनच गर्दी बघून आमचं डोळं बीर झालेलं, कारण इथं गर्दी कायम असते. आणि आज स्वतः दोघं पण मालक होतं तर काउंटर. मग काय विषय टॉपचाच, यांनी तर सगळ्या स्टँडवर कब्जाच केला. आम्ही पण आमची चप्पल बाहेर काढून घेतली आणि म्हटलं आता आज जाऊन बसूया मस्तपैकी. एवढ्यात इकडं सपला विषय नाही, घेतली चकली आणि आपला दचक्याबाद चहा आणि त्याचा बुक्का उडवायला चालू केला. शुभम पण आलेला, मग त्यांच्यासोबत मी पण 1 कप चहा घेतला आणि त्याचा फडशा पाडायला चालू केला. क्वालिटी तर दचक्याबाजच. तेवढ्यात काकांचं पण आगमन झालं, कारण विषय गंभीर तिथं काका खंबीर. आता पुढच्या व्लॉग मध्ये तुम्हाला आपल्या 32 शहराच्या शाखेची व्हिजिट दाखवतो, तोपर्यंत तुमच्या भावाला फॉलो करा.